जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी निघालेला हा मोर्चा आहे। पदयात्रा जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। अहमदनगरमध्ये आता ही पदयात्रा दाखल झालेली आहे। मनोज जरांगे पाटील हे स्वतः अश्वारूढ पुतळा त्यांच्या सोबत आहे आणि हे सगळेजण या संपूर्ण इथे जमलेला जो क्राउड आहे, मराठा समाज जो मोठ्या संख्येने जमतोय, त्यांना समजावण्याचा वारंवार प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात। जरांगे पाटील यांनी आता पण भाष्य करत असताना सरकारला पुन्हा एकदा इशारा दिलेला आहे। आम्हाला दादागिरी करून सांगू नका, आम्हाला मुंबईला येऊ नका हे सांगणारे तुम्ही कोण, असाही त्यांनी सवाल केलाय। आम्ही मागे हटणार नाही, आता काहीही झालं तरी चालेल, आमच्यावर गोळ्या जरी झाडल्या तरी चालतील, मात्र आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागे जाणार नाही। माझा हा लढा माझा समाज पुढे चालवत राहील असंही त्यांनी म्हटलं। तर जर आरक्षणाबाबत हयगय केली तर गावबंदीचा इशारा पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी दिलेला आहे। जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत गल्ली बोळात ज्यावेळेला 26 तारखेला आपण मुंबईत जाऊ तेव्हा प्रत्येक गल्लीत मराठाच दिसला पाहिजे असा प्रणही घेतलेला आहे आणि सर्व जमलेल्या मराठा बांधवांमध्ये जोश निर्माण करण्याचं काम मनोज जरांगे पाटील हे वारंवार करतात। निवासा तालुक्यातल्या खरवंडीमध्ये जरांगेंचं स्वागत होत आहे।